या सुपरफास्ट बुलेटिनचे प्रायोजक आहेत मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी, 100% पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी। सावंतवाडी शहरातील जुना बाजार कामतनगर इथं एका अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यानं गळफास घेत आत्महत्या केली। त्याचं वय अवघं 16 वर्ष होतं। आत्महत्येमागचं नेमकं कारण समजू शकलेलं नाहीये। सिंधुदुर्ग नगरी येथील मेडिकल कॉलेजच्या एका महिला रुग्णाच्या चुकीच्या वैद्यकीय निधनाचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर पालकमंत्री नितेश राणेंनी याची गंभीर दखल घेतली। शुक्रवारी वैद्यकीय महाविद्यालयाला आकस्मिक भेट दिली। अधिष्ठाता डॉक्टर अनंत डवंगे यांना चांगलेच धारेवर धरत हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला। राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेतली आहे। यावेळी आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर उपस्थित होते। मालवण येथील दांडी परिसरात जुन्या वादातून 2 गटात झालेल्या भीषण हाणामारीनं खळबळ उडाली आहे। दांडेश्वर मंदिर परिसरात शुक्रवारी झालेल्या वादात लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि होडीच्या वल्ल्यांचा वापर करण्यात आलाय। दोन्ही बाजूंचे लोक जखमी झाले। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत 2026 मध्ये मूळ सावंतवाडीच्या असणाऱ्या नार्वेकर कुटुंबानं मोठं यश मिळवलंय। विधानसभा अध्यक्ष आमदार राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली कुलाबा भागात भाजप महायुतीनं घवघवीत यश मिळवलंय। मुंबई महानगरपालिकेत वैभववाडीचे 3 नगरसेवक तर मीरा भाईंदर महानगरपालिकेत एकाची वर्णी लागली आहे। मुंबईत ठाकरे शिवसेनेचे किरण तावडे, रमाकांत रहाटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अजित रावराणे, मीरा भाईंदरमध्ये भाजपचे संजय पवार हे 4 जण विजयी झाले। मुंबईसह बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलंय। या यशानंतर मंत्री नितेश राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन केलंय। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडीत महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। आगामी निवडणुकीची व्यूहरचना यासाठी ही बैठक होणार आहे। कुडाळात आजच्या दुसऱ्या दिवशी दिवसभरात जिल्हा परिषदेसाठी 23 तर पंचायत समितीसाठी 28 अर्जांची खरेदी करण्यात आली आहे। यामध्ये शिंदे गट शिवसेनेच्या उमेदवारांचा मोठा भरणा दिसून येतोय। बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित येथील 9 शाळांमधील 21 शिक्षकांचं वेतन अद्याप अदा न झाल्यानं या शिक्षकांनी माध्यमिक शिक्षण विभागात धडक दिली। वेतन न मिळाल्यानं संतप्त झालेल्या शिक्षकांनी कार्यालयात ठाण मांडून आंदोलन केलं। देवगड तालुक्यातील हिंदळे गावातील संभाजी जगप्पा माने याची भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झाली आहे। या यशाबद्दल संपूर्ण परिसरातून कौतुकाचा वर्षाव होतोय। सावंतवाडीच्या मुख्य बाजारपेठेत पाईपलाईनसाठी खोदलेला रस्ता डांबरीकरण करण्यास सकाळी प्रारंभ झालाय। नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर नगर परिषद बांधकाम विभागाला खडबडून जाग आली। सावंतवाडी शहर सुखी आणि समृद्ध करायचंय, महिलांसाठी विशेष योगदान देण्याचा मानस आहे असं मत नगराध्यक्षा युवराज्ञी शरथराचे भोसले यांनी व्यक्त केलंय। सावंतवाडी इथं मकर संक्रांतीच्या निमित्तानं हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता। देवगड तालुक्यातून जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी दुसऱ्या दिवशी 7 अर्जांची विक्री आतापर्यंत झाली असून 16 अर्जांची विक्री झाली आहे। भारतीय सैन्य दलातील अग्निवीर म्हणून निवड झालेल्या माजी विद्यार्थी आविष्कार डिचोलकर, पियुष बर्डे आणि बाळा सावंत यांचा सत्कार आरपीडीत पार पडला। रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं एआय आधारित रेड्स हे नाविन्यपूर्ण ॲप विकसित करण्यात आलंय। पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांच्या संकल्पनेतून हे ॲप साकारण्यात आलंय। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे। भाजपसोबत युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। समुद्रात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे मासळी स्थलांतरित झाल्यानं मच्छीमार नौकांना गेल्या 4 दिवसांपासून मासळीच मिळत नाहीये। खोल समुद्रातही हीच अवस्था आहे। रोजच्या खर्चा इतकीही मासळी मिळेन अशी झाल्याची माहिती रत्नागिरीच्या मच्छीमारांनी दिली आहे। हडफडे बर्ज अग्नितांडव प्रकरण सीबीआयकडे देऊन दंडाधिकारी चौकशी अहवाल उघड करा आणि विधानसभेत मांडा अशी मागणी करीत विरोधी आमदारांनी सभापती गणेश गावकर यांच्यावरील हौद्यात निषेध नोंदवला आणि घोषणाबाजी केली। हर्मल आणि मोर्जी इथं रशियन पर्यटकाकडून 2 रशियन मैत्रिणींचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली आहे। मांद्रे पोलिसांनी संशयिताच्या वेगवेगळ्या पद्धतीनं जबानी घेतल्यानंतर खून केल्याचं उघडकीस आलं। रशियन नागरिक अलेक्सी लिओनो असं या संशयित आरोपीचं नाव आहे।
जर देवाची इच्छा असेल तर आपलाच महापौर बसेल, असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतलाय. निवडून आलेल्या सर्व 29 नगरसेवकांना वांद्रे येथील प्रतिष्ठित ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात आलाय. महापालिकांसाठी प्रचार करताना संकेत दिले होते त्याप्रमाणे लवकरच घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात लवकरच कारवाई केली जाईल. अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवला जाईल, अशी माहिती मंत्री नितेश राणेंनी दिली आहे. कंगना रनौतनं 2020 मध्ये मुंबईतील घरावर झालेल्या कारवाईचा उल्लेख करत ठाकरे कुटुंबावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. मला महाराष्ट्र सोडण्याच्या धमक्या दिल्या, आज त्यांचीच महाराष्ट्रानं साथ सोडली असल्याचं ती म्हणाली आहे. हिवाळी अधिवेशनात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवरील एक्साईज करात मोठी वाढ करणार असल्याचं निवेदनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं होतं. तो निर्णय आता 1 फेब्रुवारीपासून अधिकृतपणे लागू होणार आहे.